आणि एकीकडे या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा नारळ फुटत होता, तर दुसरीकडे मात्र या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी आज ताब्यात घेतलं। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये हे 10 कार्यकर्ते होते। यानंतर या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला। ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते आणि अखिल बीडीडी चाळी रहिवासी महासंघाचे सेक्रेटरी राजू वाघमारे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बीडीडीच्या रहिवाशांना विश्वासात न घेता हुकुमशाही पद्धतीने डीसीआर कायदा बदलला असल्याचा आरोप होतोय। या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या संघटनांनी दिलाय। बीडीडी चाळीचं भूमिपूजन या सरकारला आमच्या 100हून अधिक कार्यकर्त्यांना अटक करून करावं लागतंय, यासारखी नामुष्की कोणतीही नाही। यावरून हे सिद्ध होतं की बीडीडी चाळीतील रहिवाशांना हा प्रकल्प मान्य नाही। भूमिपूजनासाठी पूर्ण मुंबईतून लोकांना बोलवलं, पण बीडीडी चाळीतील रहिवासी या प्रकल्पाला स्वतःहून गेलेले नाहीत। म्हाडाच्या मदतीने भ्रष्टाचार करून हा प्रकल्प रहिवाशांवर लादण्याचा प्रयत्न जे हे सरकार करतंय त्याचा आम्ही निषेध करतो।